भूमी खूप चिडलेली असते आणि आकाशची वाट पाहत असते. तेवढ्यात आकाश तेथे येतो. तो खूप खुश असतो. भूमीने आपल्याला का बोलवलं याची त्याला उत्सुकता असते. भूमी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते. आकाश विचारतो, काय झालं? तू मला इथे का बोलवलंय? काही महत्त्वाचं कारण आहे का? भूमी म्हणते, हो, खूप महत्त्वाचं कारण आहे. आधी तर मी ठरवलं होतं की तुला घरी बोलवायचं, मग येथे बोलवलं. आकाश विचारतो, काय झालंय? तर भूमी त्याच्या हातात एन्व्हलप ठेवते. आकाश विचारतो, यामध्ये काय आहे? भूमी त्याला एन्व्हलप उघडून पाहायला सांगते, तर यामध्ये खूप पैसे असतात. तेव्हा भूमी आकाशवर खूप चिडते आणि म्हणते, तू हीच किंमत केलीस का आमची? सकाळी तर खूप बोलत होतास की आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ हवंय, काही नकोय. मग आमच्या मुली, माझ्या बहिणी तुझ्या घरी कॉटनच्या साड्या नेसून आल्या तर तुझ्या स्टेटसला ते शोभणार नाही का? तू असा आमचा अपमान का केलास? हे सगळं ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो. आकाश म्हणतो, भूमी, हे पैसे मी नाही पाठवले. परंतु भूमीचा त्याच्यावर विश्वास नसतो आणि ती म्हणते, खोटं बोलतोयस तू. आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तर भूमी त्याला दूर लोटते आणि म्हणते, माझ्यापासून लांब राहायचं. तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलंच ओळखते. तुला श्रीमंतीचा माज आहे. तू आमच्या गरिबीची थट्टा केली आहे. यानंतर जर तू असं काही करण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्या नवीन नात्याबद्दल सुद्धा विचार करेल, हे लक्षात ठेव. असं म्हणून भूमी तेथून निघून जाते. आकाशला मोठा धक्काच बसतो. भूमी घरी जात असते. तेवढ्यात वकील भानुशाली तेथे येतो आणि भूमीला म्हणतो, तुम्ही इथे कशा काय? भूमी सांगते, एका कामासाठी आले होते. भानुशाली तिला गाडीत बसायला सांगतो की मी तुम्हाला घरी सोडतो. आधी तर भूमी नाही म्हणते. भानुशाली म्हणतो, बसा, मी त्याच रस्त्याने चाललोय. भूमी त्याच्या गाडीत बसते. भानुशाली विचारतो, काही त्रास होतोय का तुम्हाला? तर भूमी सांगते, काही नाही, आपण घरी जाऊया. हे दोघे घरी जायला निघतात. इकडे आजी अभिजितला म्हणते, हे जरी आपल्या घरात दुसरं लग्न असलं तरी आपण घराची सजावट करूया. मस्तपैकी घराला सजवूया फुलांनी. यासाठी सगळे तयार होतात. राजाभाऊ म्हणतात, हो, खरंय, आकाशचा नवीन जन्म झालाय. आपण त्याच्या आनंदासाठी तरी असं करायलाच हवं. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, हे सगळं कुणी केलंय? हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. राजाभाऊ विचारतात, कशाबद्दल बोलतोय तू? तर आकाश सांगतो, मी भूमीकडे गेलो होतो. तिने मला हे पैसे दिले आणि माझ्यावरती खूप चिडली. ती म्हणाली, हे पैसे मी तिला पाठवले आहेत, पण मी कोणतेच पैसे पाठवले नाहीयेत. रागिनी खूप खुश होते. आकाश म्हणतो, भूमीला असं वाटतंय मी बिघडलेला मुलगा आहे. सकाळी मी जे काही कमवलं होतं ते आता सगळं गमावलंय. हे सगळं कुणी केलंय? असं म्हणून तो अभिजितकडे रागारागाने पाहतो आणि त्याला जाब विचारतो, हे सगळं तू केलंय ना? खरं बोल, सगळं तूच केलंय ना? अभिजित काही बोलणार इतक्यात रागिनी म्हणते, मी पाठवले पैसे. हे ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो. भानुशाली आणि भूमी घरी जात असतात. तेवढ्यात भानुशालीला जिलेबी दिसते. तो भूमीला विचारतो, तुम्ही जिलेबी खाणार का? तर भूमी म्हणते, मला नकोय, घरी जायला उशीर होतोय. भानुशाली तिला आठवण करून देतो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणाला होतात की मला तुमच्यासाठी करायची काही संधी मिळाली तर मी नक्की करेल. आता तीच संधी आहे, असं तो म्हणतो आणि जिलेबी घेण्यासाठी बाहेर जातो. तो पाव किलो जिलेबी आणतो आणि भूमीला टेस्ट करायला सांगतो आणि म्हणतो की मला तुमच्या बाबांनी सांगितलंय की जेव्हा तुमचा मूड ऑफ असेल तेव्हा जिलेबी खाल्ल्यावर तुमचा मूड चांगला होतो. भूमी ही जिलेबी खाते. तेव्हा भानुशाली म्हणतो, आता आपण मित्र झालोय. तुमच्या मनात एखादी गोष्ट सलत असेल तर मला नक्की सांगा. इकडे आकाश हा रागिनीला विचारतो, आत्या तू असं का केलं? पैसे का पाठवले? आता भूमीच्या मनात मी वाईट मुलगा झालोय. रागिनी ही रडायचं नाटक करू लागते आणि म्हणते, आकाश, माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. जरी भूमीला आठवत नसलं तरी आता आपली दोन्ही कुटुंब एकच आहेत ना. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मला माहिती आहे. त्यांना लग्नात मदत व्हावी, कोणता त्रास होऊ नये म्हणून मी पैसे पाठवले. मला माफ कर, मी तुझे पाया पडते. अशी नाटकं रागिनी करू लागते. आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता बोलून काही फायदा नाही. तू भूमीला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकून घेणार नाही. रागिनी ही डोक्याला हात मारून रडण्याचं नाटक करू लागते. अभिजित खूप खुश होतो तर आकाश मात्र दुःखी होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अथर्व आणि मानसीचं लग्न सुरू असेल. त्याच वेळेस तेथे आकाश आणि भूमीच्या लग्नाची पत्रिकाही असणार. ही पत्रिका भूमीला दिसण्याआधीच आकाशला दिसेल आणि त्याला आठवेल की डॉक्टर काय म्हणाले होते. जर भूमीला ही पत्रिका दिसली तर तिच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हा विचार करून आकाश ही पत्रिका लपवण्याचा प्रयत्न करेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.